सौरभने आल्या आल्या रुद्रांशला मिठी मारली. रुद्रांश आधीच संतप्त असल्याने त्याने हिसका देऊन सुटण्याचा प्रयत्न केला. पण सोडेल तो सौरभ कसला? 3 वर्षांनी मिठी मारत होता त्याच्या जुळ्या भावाला. ही मिठी तर काही लवकर सुटणार नव्हती आता. रुद्रांशचा वैतागलेला चेहरा बघून अंजूला त्याचं हसू येत होतं. पुढे अंजूने बंगल्याच्या बाहेर सर्वत्र नजर फिरवली. ती मागे फिरली तर सौरभ समोर उभा होता. नजरेत भीती होती त्याच्या. सौरभ, उगाचच लोड घेत आहेस तू. अंजू आता हसूनच म्हणाली. किती ती काळजी करावी एखाद्याने. प्लीज अंजू, तू जे सांगितलं आहेस त्यावरून मला खरंच दडपण येत आहे. जरी रुद्रांशकडून धोका नसला तरी इतरांकडून काही होणार नाही याची गॅरंटी देऊ शकतेस का तू? जर ते लोक त्याच्या मागावर असले तर तूही अडकशील. त्यापेक्षा मी येतो ना. नाहीतर असं काहीतरी कर की तू प्रॉब्लेममध्ये गेलीस तर मी तिथे येऊ शकेन. सौरभ कळवून भरभर म्हणाला. अंजूही आता विचारात पडली. त्याच्या मागावर कोणी असेल याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्या तिच्यावरही नजर ठेवणारे असू शकत होते. ती सुस्कारा सोडत म्हणाली. ओके, एक काम करते. मी माझं GPS ऑन ठेवते. तू मयंकसोबत बोलून घे. तेही मदत करतील तुला. जर अटीतटीची वेळ आलीच तर मलाच मदत होईल. सौरभ खुश होऊन म्हणाला. दॅट्स ग्रेट. तू मला त्याचा नंबर दे. मी पुढे काय करायचं ते बघून घेतो. पण मला कसं कळणार की तू प्रॉब्लेममध्ये आहेस की नाही ते? अंजूने आता नजर बारीक करून पाहिलं त्याच्याकडे. तो कसा तरी हसून म्हणाला. तू एक काम कर, तिथे गेलीस की मला कॉल कर. म्हणजे मला तिथे जे काही चाललं असेल ते ऐकू येईल. काही डेंजर वाटलंच तर आम्ही येतो तिथे. अंजू आता अजूनच हसली. तिने कबर्डमधून एक बॉक्स काढला. ती त्याच्याकडे हात करत म्हणाली. तुझा मोबाईल दे. त्यानेही मोबाईल तिच्या हातात दिला. मी स्पाय माईक ठेवते जवळ, तुला सगळे ऐकू येईल मग. बट रिमेंबर वन थिंग, तिथे जे काही बोलणं होईल, जे तू ऐकशील ते फक्त तुझ्यापुरतंच राहील. मी अजून कुणालाच याबद्दल सांगितलं नाही. अंजू त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी करत म्हणाली. डोंट वरी, यू कॅन ट्रस्ट मी ओव्हर दिस. सौरभ मोबाईल घेत म्हणाला. आय ट्रस्ट यू सौरभ. अंजू हसून म्हणाली. ती मग लगेच बाहेर पडली. आधीच खूप वेळ झाला होता. रुद्रांशला लपवलेलं वाक्य ऐकलं तेव्हा समजलं की गडबड आहे काहीतरी. मी मग तातडीने मयंकला कॉल केला आणि तुला ट्रेस करत इथे आलो. पण अंजू, मला अजूनही विश्वास बसत नाही आहे की मुकेश दाजी असं लाजिरवाणं काही करतील. सगळं कल्पनेच्या बाहेरचं आहे. सौरभ हताशपणे मान हलवत म्हणाला. नजरेत रोषही जमा झाला होता. पूर्वी ताईला कळालं तर? त्याने कासावीस होऊन विचारलं. तशी अंजू पटकन म्हणाली. नाही, त्यांना आताच हे नाही सांगायचं. योग्य वेळ आली की बघू. आधीच त्यांचा पहिला नवरा गिरीश देशद्रोही निघाला होता. त्यात दुसराही त्याच मार्गावर होता. पहिल्या वेळेस केलं होतं सहन, पण यावेळेस त्या सहन करू शकणार नव्हत्या. तुटून जाणार होत्या. त्यात त्या गरोदर होत्या. अंजू रिस्क घेऊ शकत नव्हती. तिलाही आता भयंकर टेन्शन आलं त्यांचं. मी तर आधी सांगत होतो ना मॅडम. ते जसे तुम्हाला रुद्रांश सरांच्या केसपासून किक आऊट करायचे ना, तेव्हा संशय आला होता त्यांच्या या कुटील मनसुंब्याचा. तेव्हाच खलबत्त्यात कुटायला पाहिजे होतं त्यांना. पांडे मुकेशच्या नावाने दात ओठ खात म्हणाले. सिरियसली, मी पण हेच बोलणार होतो. त्यांचे खायचे दात एक आणि दाखवायचे एक आहेत. हे जर आधी कन्फर्म झालं असतं ना तर. मयंकही त्याच अतिर्भावात मूठ आवळून म्हणाला. अपनी खुसुर बंद करके यहाँ से निकलने की तकलीफ करेंगे. वो लोग फिर से आए तो गडबड हो जाएगी. मध्येच रुद्रांश वैतागून म्हणाला. कधीच ते मराठी बोलणं डोक्यावरून जात होतं त्याच्या. यांना अजून माहीतच नाही तो घातकी विकास काय करणार आहे ते. यांना कुठेतरी सुरक्षित ठिकाणी हलवायला हवं. अंजू हवालदिल होत म्हणाली. मी बँगलोरला घेऊन जाऊ का? तोपर्यंत इथली सिच्युएशन सांभाळ तू. सौरभ तिला म्हणाला. अंजू नकारात्मक मान हलवून म्हणाली. नाही, तुला दुसरं महत्त्वाचं काम करायचं आहे. सांगेल नंतर. शिंदे, तुमच्या गावच्या घरी कोणीच राहत नाही ना? नाही मॅडम. तुम्ही म्हणाल तर आत्ताच घेऊन निघतो मी सरांना. शिंदे त्वरित म्हणाले. अंजू सुस्कारा सोडून म्हणाली. गुड. पण अवतार बदलून टाका यांचा. मीही उद्या यांची नजर चुकून येईलच तिकडे. कारण इथून गायब झाल्यावर हे खुरापती लोक काहीतरी गडबड नक्की करतील. रुद्रांशला तोंड उघडं ठेवून फिरून नाही देणार. आणि कदाचित मलाही. आधी सावधगिरी पाळलेली बरी. बाकीचं सगळं मी तुम्हाला उद्या भेटून सांगते. शिंदेंनी होकारार्थी मान हलवली. त्यांना हरमन रुद्रांश आहे समजलं होतं. पण अंजूनंतर त्याचं सत्य फक्त सौरभला माहीत होतं, जे त्याने सांगितलं नव्हतं अजून तरी त्या तिघांना. मॅडम, मेरे पास वक्त नहीं है. आपको समझ में आ रहा है ना? रुद्रांश चिडून म्हणाला. अंजू त्याच्याकडे बघून शांतपणे म्हणाली. देखिए, आपका यहाँ पे रहना सेफ नहीं रहेगा. आप इनके साथ इनके घर जा. मैं कहीं नहीं जाऊँगा आपको छोड़ के. रुद्रांश ठासून म्हणाला. बोटही वर आलं होतं. अंजू स्तब्ध झाली त्याच्या बोलण्यावर. डोळेही विस्पारले गेले आणि मनात हलका का होईना पण आनंदही झाला.
किती सुखद होतं त्याच्या तोंडून ते ऐकणं. परमानंदच. बाकीच्यांचीही अवस्थाही तीच होती. त्याच्याकडून असं बोलणं अपेक्षित नव्हतं. निदान मेमरी गेली असताना तरी नाही. रुद्रांश थोडासा चपापल्यासारखा वाटला. तो बोट खाली घेऊन सारवासारव करत म्हणाला, आज जो कुछ हुआ उससे इतना तो समझ में आ गया है कि आप भी सुरक्षित नहीं हो अब. इसलिए अगर मैं जाऊंगा तो आप भी चलेंगी. वो मेमरी कार्ड और बॉक्स साथ में लेना. हम कुछ ना कुछ तो कर ही लेंगे. अंजूने डोळे मिटले. हलकीशी उगवलेली वेडी आशाही कोमजून गेली होती. ती पुन्हा डोळे उघडून पूर्वव्रत होत म्हणाली, मैं भी आऊँगी, लेकिन उससे पहले मुझे कुछ और काम निपटाने हैं. और चिंता मत कीजिए, जो काम आपने ठाना है उसमें मैं आपके साथ हूँ. हम मिलके इस सिचुएशन का सोल्यूशन निकालेंगे. तब तक प्लीज़ कोऑपरेटिव कीजिए और उनके साथ जाइए. शेवटचं वाक्य आरजू करतच म्हणाली होती ती, आणि त्याचा परिणामही दिसून आला. त्याने होकारार्थी मान हलवली. अंजूला त्याच्यातला बदल जाणवत होता. आधी दोन्ही भेटीत जाणवलेला त्याचा बेफिक्रीपणा आणि तुटकपणा जाणवत नव्हता. बाजूला फोन वाजला तशी तिची तंद्री तुटली. आपल्याला निघायला हवं. नक्की विकासच फोन करत असणार. ते इथे येण्याआधी चला लवकर, अंजू बाहेर निघत म्हणाली. ते चौघेही पटपट तिच्या मागे गेले. ते सगळेजण गाड्या लपवल्या होत्या तिथे निघाले होते, जेणेकरून रस्त्यातील टोल नाक्यावर पकडले जाऊ नये. नंतर ते वेशभूषा बदलून शिंदेंच्या गावाला रवाना झाले. इकडे विकास व मुकेश पुन्हा त्या बिल्डिंगमध्ये आले. त्यांचे मेलेले साथी बघून विकासच्या तळपायाची आग मस्तकात गेली. हे झालं कसं पण? ते दोघे इथून सटकलेच कसे? तू तर मदत नाही केलीस ना? विकासने चिडून मुकेशला विचारलं. तसा मुकेशही आवाज चढवत म्हणाला, हे बघा सर, हा असला आरोप मी खपवून घेणार नाही. एक तर ती अंजू इथून पळून गेल्याने माझा संसार टावाला लागणार आहे. आपल्याला दिवस उजाडण्याच्या आत अंजू व रुद्रांशला पकडायला हवं. नाहीतर असं काहीतरी करायला हवं की ते तोंड दाखवू शकणार नाहीत कोणाला. स्वतःच लपून बसतील आणि मग त्यांना शोधून लॉकअपमध्ये टाकता येईल. येस, यू आर राईट. आणि हे कसं होईल ते तुलाही चांगलंच माहीत आहे. विकास कुटील हसत म्हणाला. मुकेशही मान हलवून कुस्तीत हसला. अंजू घरी आली. तिने पटकन लॅपटॉप काढला. त्यातला व्हिडिओ आणि डेटा तिने एका पेनड्रॉईव्हमध्ये भरला. हो, हा तोच डेटा होता मेमरी कार्डमधला. तिची दूरदृष्टी कामाला आली होती. सेफ साईड म्हणून तिने कॉपी करून ठेवला होता. अंजूने मग सौरभला बोलवून तो व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये टाकला आणि म्हणाली, उद्याच्या उद्या हा व्हिडिओ तू पियाला दाखवणार आहेस. नाही, मला तिचं तोंडही पाहायचं नाही आहे. सौरभ नाक फुगवत म्हणाला. हे बघ सौरभ, मिस्टर कपूरच्या विरुद्ध जर लढायचं असेल तर पिया आपल्या टीममध्ये असणं गरजेचं आहे. तिला सत्य समजायलाच हवं. तेव्हाच तर तुम्ही दोघेही पुन्हा एकत्र याल, अंजू कळकळीने म्हणाली. पण तिला थोडीच माझ्याकडे परत यायचं आहे. तिच्यासाठी आहे ना तो देव, सौरभ कपाळावर आठी पाडत म्हणाला. अंजू त्याच्या डोळ्यातली बाहेर पडणारी वेदना आणि आवाजातला मत्सर स्पष्टपणे बघू शकत होती. ती उसासा सोडून त्याची समजूत काढत म्हणाली, मला पूर्ण खात्री आहे सौरभ, नवे विश्वास आहे. पिया अजूनही जीवापाड प्रेम करते तुझ्यावर. ती हर्ट आहे रे, जसा तू आहेस. पण एकदा का हा व्हिडिओ तिने पाहिला ना सगळं ठीक होईल. प्लीज, माझ्यासाठी नाही तर रुद्रांसाठी तरी. सौरभने तिच्याकडे भाऊक होत पाहिलं. तो शांतपणे म्हणाला, रुद्रांसाठी तर माझा जीवही ओवाळून टाकेन मी. मग हे तर काहीच नाही. भेटेन मी पियाला उद्या. अंजूचा चेहरा उजळला. ती समाधानाने हसून म्हणाली, गुड. आणखी एक. मुकेश दादा शांत बसणार नाहीत. त्यांनी जर काही केलं तर तू अजून एक काम करणार आहेस. अंजूने मग त्याला प्लॅन समजावून सांगितला. सौरभ झोपायला निघून गेला. अंजू वंशकडे वळाली. गाढ झोपेत होता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तसा तिला रुद्रांश आठवला. शिंदेसोबत जाण्याआधी त्याने जसं तिच्याकडे पाहिलं होतं. अगदी वेगळेच भाव होते ते. ओळखीचे नव्हते, पण अनोळखीही नव्हते. वेगळंच काहीतरी होतं. आपुलकी होती का? कदाचित तिने त्याची मदत केली म्हणून असेल. पण किती दिवस चालणार होतं हे? एक ना एक दिवस त्याला कळणारच होतं की तो तिचा नवरा आहे. त्यावेळेस काय रिॲक्शन असेल त्याची तिच्याप्रती आणि वंशप्रतीही. अंजूने उदास होऊन उसासा सोडला. वंशला कुशीत घेऊन तिने डोळे मिटले. मध्यरात्री शिंदे रुद्रांसोबत त्यांच्या घरी पोहोचले. माफ़ करा सर, पर थोडी साफसफाई करनी पडेगी. आप बसिये जरा, मैं पटपट करता हूँ. रुद्रांश थोडंसं विचित्रपणे बघत होता त्यांच्याकडे. क्या हो गया सर? शिंदेनी त्याच्या चेहऱ्यावरचे ते विचित्र भाव बघून विचारलं. रुद्रांशने ते तसेच ठेवत विचारलं, आप मुझे सर क्यों बोल रहे हो? अरे, असं क्या करते हो सर? आप सर ही तर हो हमारे. शिंदे मोठ्याने हसून म्हणाले. पण मध्येच त्यांनी डोक्याला हात लावला. रुद्रांशला तो IPS ऑफिसर होता आणि अंजू त्याची बायको आहे हे माहीत होतं की नाही त्यांना माहीत नव्हतं. एक सवाल पूछना था. रुद्रांशने थोडंसं थांबून विचारलं. पूछो ना, शिंदे अवंढक गिळत म्हणाले. त्यांना आता अंजूला कॉल करून विचारावंसं वाटलं, पण मोबाईल स्विच ऑन करून शकत नव्हते ते. निदान अंजू येत नाही पर्यंत तरी नाही. कुठलीच रिस्क घ्यायची नव्हती त्यांना.
क्या? ओ मैडम मेरी बीवी है क्या? रुद्रांशने आधी अडखळत अन मग पटकन विचारलं. शिंदे आता भल्या मोठ्या पेचात पडले. अंजूला सांगितल्याशिवाय ते कोणतंच पाऊल उचलू शकत नव्हते. ते कसं तरी हसून विषय टाळत म्हणाले, मुझे नींद आ रही है. आपको भी झोपना होगा ना? बोबडी वळत होती. रुद्रांश बोलणार तेच ते म्हणाले, मैं झटाक से साफ सफाई करता हूँ, फिर हम फटाक से झोपेंगे. मेरा मतलब सोएंगे. शिंदे जाण्यासाठी वळाले. रुद्रांशने पटकन त्यांचा हात पकडून गरकन त्याच्याकडे वळवलं आणि जरब देत म्हणाला, देखिए जो सच है बोल दीजिए, वरना आपके लिए सही नहीं रहेगा ये. शिंदे आता स्तब्ध होऊन बघत होते. समोर असलेल्या रुद्रांची नजर अगदी पूर्वीसारखीच धारदार आणि तीक्ष्ण भासत होती. जर त्याला सत्य माहीत करून घ्यायचं असेल तर त्यात चुकीचं काय होतं? उलट त्यामुळे केस सोडवण्यात अंजूलाच अजून मदत होणार होती. पहिले साफसफाई करू ना, फिर आरामात बताता हूँ. शिंदे बळच हसून म्हणाले. रुद्रांशने त्यांच्या हिंदीला मनातच दाद देत होकारार्थी मान हलवली. सकाळी अंजू अहिल्याबाईंच्या आवाजानेच उठली. तिने डोळे किलकिले करत समोर पाहिलं. अगं उठ अंजू, त्या घाबऱ्या होत म्हणाल्या. ती ताडकन उठून बसली. समोर घड्याळात 8 वाजले होते. ती ओशाळून म्हणाली, सॉरी आई. अगं सॉरी सोड नी खाली चल आधी, त्या तिचा हात धरून म्हणाल्या. खूपच व्याकुळ झालेल्या दिसत होत्या त्या. ते बघून तीही गोंधळली. त्या तिचा हात धरून तिला ओढतच घेऊन गेल्या तिथून. अंजूने खाली येऊन पाहिलं तर समीर, ईशा व दिनेशराव पुतळे बांधल्यासारखे समोर टीव्हीकडे पाहत होते. अंजूने तिकडे पाहिलं. तसा तिच्या काळजाचा ठोका चुकला. समोर टीव्हीवर तिचे आणि रुद्रांचे फोटो दाखवले जात होते, जिथे ते जंगलात शेकोटीजवळ बसलेले होते आणि खाली ठळक अक्षरांत हेडलाईन पळत होती, पती के साथ पत्नी भी निकली देशद्रोही. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.